नमस्कार. आपल्याकडं शेंगदाणा चटणी, चटणी पूड, मसाला चटणी आणि उडदाचे पापड आणि सांडगे बनवून मिळतील. तर ह्याप्रमाणे स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, त्याच्यावर तुम्ही ऑर्डर करू शकता. जर तुम्हाला हवा असेल तर ह्याच्यावर ऑर्डर करा. शाबू आणि बटाट्याची चकली बनवणार आहे. तर मी 1 किलो शाबू भिजवून घेतलाय. त्याच्यासाठी मी सकाळी भिजत घातलाय ते 8 वाजता. अर्धा किलो बटाटे घेतले त्याच्यासाठी. तर आता ह्याच्यात चटणी, मीठ आणि ती शाबू घालून मळून घ्यायचं. आता हे त्याच्यासाठी हे बटाटा चुरून घेतला पाहिजे. 4 ते 5 तास शाबू भिजवून घ्यायचा आणि नंतर मग चांगला भिजतोय मग चकली बनवायची. तेव्हा काय असं सगळं हे एकसारखा चुरून घ्यायचा. हे सगळं असा एकजीव करून घ्यायचा आणि आता नंतर ह्याच्यात शाबू घालायचा. बटाटा कमी पडेल का? हे बघा, आता आपण शाबू मिक्स करूया. आणि उपवासासाठी आहे तर त्याच्यात फक्त मिरची पूड आणि मीठ घालायचं, बाकी काय घालायचं नाही. जर तुमच्यात जिरं चालत असतील तर घालू शकता तुम्ही. आम्ही काही खात नाही जिरं. हे बघा, एवढा अंदाजपणे एवढं मीठ घालायचं. पोह्याचे 6 चमच, चवीनुसार तुम्ही घालू शकता. आणि पोह्याची 2 चम्मच मिरची पूड आहे. मीठ आणि मिरची ह्याची ही पूड केलेली आहे मी, ती आहे. तुम्हाला तुमच्या म्हणजे तुम्हाला जसं तिखट पाहिजे तसं तुम्ही घालू शकता. हे असं सगळं एकजीव करून घ्यायचं. हे बघा, मी तुम्हाला मळून दाखवते. थोडंसं तुम्ही अर्धा फुलपात्र जरी पाणी घातलं ह्याच्यात तरी पण खपते. म्हणजे आणि गोळा तयार झाला पाहिजे, म्हणजे शेवग्यात बसते असं. हे बघा, एवढी वाटी अंदाजे पाणी लागते. तर आपण पाणी थोडंसं घालून मळून घेऊया. हे बघा, असं पाणी घालायचं, लागल तसं घाला, एकदम ओतू नका. आणि असे हे बघा, असं सगळं कणिक आपण चपात्याला कशी कणिक मळतो असं मळून घ्यायचं. हे बघा, असं लागल तसं असं घालून घ्या पाणी. बघा, आता हे राहिलेलं मी सगळं पाणी घेतलंय वाटीतलं. तर आता हे असं घालून बघा सगळं एकजीव करून घ्या. हे बघा, तुम्ही बघू शकता. बघा म्हणजे कसं झालंय पीठ. बघा, ह्याची चकली खूप छान पडते. हे बघा कसा गोळा तयार झालेला आहे. तर आता आपण हे एक 10 मिनिटासाठी झाकून ठेवूया. हे बघा, पीठ असं झालेलं आहे. तर आता आपण शेवग्यात भरून घेऊया. पाण्याचा हात घ्यायचा जरा पीठ घेताना, नाहीतर काय होतं ते चिकटते हाताला. असं भरून घ्या. नंतर हे झाकून ठेवा म्हणजे आणि फुगलं जाते पीठ. हे बघा चकली. हे बघा, चकली
चकली पाडायची असली चकली पाडा, किंवा तुमच्या मनानं असे सांडगे पण घालू शकता, हातानं पण असे, नाहीतर असं लांबडी लांबडी पण चकली पाडू शकता तुम्ही, जेणेकरून ती तळताना व्यवस्थित तळली पाहिजे. हे बघा, असं पण तुम्ही पाडू शकता, नुसतं असं लांबडं पण असं पाडू शकता. हे बघा, तुमच्या अंदाजाने चकली पाडा, किंवा अशी सांडगे असे जरी ही पाडले तरी चालते. असं काही नाही की चकलीच पूर्ण तयार व्हावी, असं काही नाही. तर आपल्या आता शाबूच्या चकल्या वाळवून झालेल्या आहेत, त्याला 2 दिवस ऊन दिलेला आहे मी. तर आता तुम्ही बघू शकता, तेल गरम करायला ठेवले. तेल थोडंसं कडक होऊ द्यायचं, नंतर ना मग चकल्या टाकायच्या. बघा कशा फुलल्या त्या चकल्या. हे बघा, थंड तेलात टाकलं तर फुलत नाही, जरा कोमट असं गरम होऊ द्यायचं जरासं तेल, नंतर ना मग त्याच्यात टाकायच्या. हे बघा कशा फुलल्या त्या बघा. अशा सर्व चकल्या अशा तळून घ्यायच्या, आणि तुम्ही घरी करून बघा, पण कडक वाळवा, वाळवल्याशिवाय फुलत नाहीत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.